नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळ्यातील भीमनगर येथे उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाला भीमसैनिकांनी केले अभिवादन। भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक शौर्यगाथेच्या स्मृती जपत उभारण्यात आलेल्या धुळ्यातील भीमनगर येथील या शौर्य स्तंभाला आज रोजी मानवंदना देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते। दरम्यान यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शौर्य स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला होता। हा शौर्य स्तंभ आगामी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल अशी भावना यावेळी उपस्थित भीमसैनिकांनी व्यक्त केली। जय भीम धुळेकरांनो, दरवर्षीप्रमाणे इथं माझे नगरसेवक जितूभाऊ सिरसाट हे दरवर्षीप्रमाणे इथं 1 जानेवारीला शौर्य दिवस साजरा करत असतात आणि धुळे जनता जे काय आहे आजूबाजूचे खेडोपाडीचे लोक हे 1 जानेवारीला इथं येतात, मानवंदना दिली जाते आणि शौर्य दिवस हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या इथं साजरा केला जातो। कारण की आपला बाबासाहेबांचा इतिहास आहे आणि आपल्या 500 महाराजांचा इतिहास असा गाजलेला होता की शौर्य दिवस हा खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो। आणि जसं पुण्याला एक आपलं स्तंभ उभा केलेला आहे भीमा कोरेगावचा, तसं धुळे जिल्ह्यामध्ये पण आपल्या भीमनगर येथे जितूभाऊ सिरसाट यांनी एक कोरेगाव स्तंभ उभा केलेला आहे। तर जेवढी पण धुळे जिल्ह्याची जनता आहेत, धुळे जिल्हा म्हणा, तालुके म्हणा, आजूबाजूचे खेड्यापाडी म्हणा, तर सर्व लोक इथं येतात आणि मानवंदना देतात आणि हा दिवस साजरा केला जातो। तर आपल्या माता बहिणी पण येतात इथं आणि ऑलमोस्ट सर्व फॅमिली पण आपल्याकडे येते आणि सर्व जनता इथं आल्यानंतर मानवंदना दिली जाते। आणि मी भीमनगरचा स्थायिक आहे, तर इथं खूप मोठी प्रजासंख्येने येतात आणि इथं DJ वगैरे लावला जातो। प्लस आणि जसा 14 एप्रिल साजरा केली जाते इथं दरवर्षीप्रमाणे, तसा शौर्य दिवस पण साजरा केला जातो।